मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 16 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. आयशा गेस्ट रूम शोधत असते. त्यावेळी श्वेता तिथे येत तिला विचारते, तू इथे काय करत आहे? आयशा तिला घडलेला सर्व प्रकार सांगते. त्यामुळे श्वेता म्हणते, डोंट वरी आयशा, उद्या रंगपंचमी आहे. आपण दीपाला बरोबर धडा शिकवू. पण त्यावर आयशा म्हणते, नको, काही गरज नाही. आता पाहिलंस ना, नारळामध्ये फटाका तू ठेवला, पण बोलणी मात्र मला खावी लागली. आणि जेवणाच्या वेळी जो प्रकार झाला त्यामुळे कार्तिकही नाराज आहे माझ्यावर. आता फक्त गेस्ट रूममध्ये हकलवलं आहे मला, उद्या घराबाहेर काढतील. पण श्वेता तिला म्हणते, असं गिवअप नाही करायचं आयशा. उद्या बघच तू मी दीपाच्या सुखाचे रंग कसे उडवते ते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दीपिका आणि कार्तिकी घरातच सर्वांवर पाणी उडवत असतात. सर्वजण खूप आनंदी असतात. त्यानंतर दीपा आणि सौंदर्या पहिला रंग विठोबाला लावण्यासाठी येतात. सौंदर्या म्हणते, दीपा तू इथे असलीस की सगळं कसं सागर संगीत करते. मला खूप बरं वाटतं. तू आणि कार्तिकी इथे आलात ते खरंच खूप छान झालं. त्यावर दीपा म्हणते, देवाच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात झाली की सगळा दिवस छान जातो. त्यानंतर ती आणि मुली सौंदर्याचा आशीर्वाद घेतात. त्यानंतर कार्तिकी दीपाकडे कलर मागते. मात्र दीपिका तिला म्हणते, कलर्स चांगले नसतात. मला आयशा आंटीने सांगितलं आहे, त्यामुळे स्किनही खराब होते आणि जर ते तोंडात गेले तर पोटही बिघडतं. त्यावर दीपा तिला समजावते की आयशा आंटीने बरोबर सांगितलं आहे तुला, पण आपण नैसर्गिक रंग आणलेत ना, आपण तेल लावून ते रंग खेळूया, त्यामुळे त्वचाही खराब होणार नाही. आणि ते ऐकून दीपिकाही रंग खेळायला तयार होते. त्यानंतर दीपा तिला सांगते की रंगपंचमीच्या वेळी सर्व नातेवाईक मित्रमैत्रिणी आपापसातील राग आणि भांडण विसरून एकत्र येतात, एकमेकांना रंग लावतात आणि खूप मजा करतात. त्यानंतर दीपा विठोबाला रंग लावते. त्यानंतर दीपिका आणि कार्तिकी कार्तिकच्या खोलीमध्ये जातात. अगोदर दीपिका त्याच्यावर पाणी उडवते तर कार्तिकी तिथेच लपून राहते. त्यानंतर कार्तिक तिलाही पाहतो आणि तिला कलर लावतो आणि हॅपी होळी म्हणत विश करतो. त्यानंतर तो म्हणतो, तू आज पण नाही बोलणार का माझ्यासोबत? मात्र त्यावर कार्तिकी काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर कार्तिक त्या दोघींनाही जवळ घेतो आणि विचारतो, तुम्हाला माहीत आहे का आपण होळी का साजरी करतो ते? त्यावर दीपिका म्हणते, हो, दीपा आंटीने आम्हाला त्याची स्टोरी सांगितली आहे. होळीच्या दिवशी आपल्या मनातील सर्व वाईट विचार होळीत टाकून द्यायचे असतात ना. त्यावर कार्तिक म्हणतो, करेक्ट. आणि त्यानंतर तो कार्तिकीला समजावतो की मला माहीत आहे तुला मी आवडत नाही, तुला माझा खूप राग येतो, पण हे सर्व तू कालच्या होळीमध्ये टाकून दिलं असं समज ना. आता आपण नव्याने फ्रेंडशिप करूया ना. आणि तो कार्तिकीला अक्षरशः विनंती करतो की तुझ्या मनात माझ्याविषयी जे काही आहे ते काढून टाक आणि जसं मी तुला रंग लावला तसाच तूही मला रंग लाव. मात्र कार्तिकी त्यावर काहीच उत्तर देत नाही. तितक्यात आयशा तिथे येते. दीपिका आणि कार्तिकीकडे रंग पाहून ती त्यांच्यावर ओरडत म्हणते, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, कलर्स स्किनसाठी चांगले नसतात, मग कशाला खेळताय? ती खूपच त्या दोघींना ओरडत असते. त्यामुळे कार्तिक म्हणतो, अगं आयशा, इट्स ओके, आज रंगपंचमी आहे. तर दीपिकाही सांगते, आणि हे नॅचरल कलर्स आहे. दीपा आंटी म्हणाली आपण हे वापरू शकतो. त्यावर आयशा म्हणते, ठीक आहे, ऐका मग दीपा आंटीचं, पण माझ्या चुकूनही जवळ येऊ नका. ती खूपच चिडते आणि तेथून निघून जाते. त्यामुळे दीपिका आणि कार्तिकीही नाराज होतात. तर कार्तिक त्यांना म्हणतो की तुम्ही नका तिच्याकडे लक्ष देऊ. काही लोकांना मजाच करता येत नाही, आपण मात्र खूप मजा करू. त्यानंतर श्वेता आणि आदी रंगपंचमीची सर्व तयारी करतात. रंग, खाण्याचे पदार्थ, भांग सर्व काही ते अरेंज करतात. त्यानंतर श्वेता आयशाला सांगते की तुला जरी रंग खेळायला आवडत नसले तरी कार्तिकला मात्र खूप आवडतात, त्याच्यासाठी तुला आज रंग खेळावेच लागतील. अशी संधी तुला पुन्हा मिळणार नाही. आणि आयशालाही ते पटतं आणि ती म्हणते, ठीक आहे, कार्तिकसाठी मी काहीही करू शकते. तर दुसरीकडे कार्तिकी आणि दीपिका सौंदर्याला आवाज देत खाली येतात आणि कार्तिक त्यांना रंग लावत आहे म्हणून तक्रार करतात. सर्व घरभर ते तिघेजण रंग खेळत असतात. कार्तिकला इतका आनंदी पाहून सौंदर्य आणि ललित खूप खुश होतात. त्यानंतर मुलींमागे पळत असताना कार्तिक दीपाला जाऊन धडकतो आणि नेमका दीपाचा तोल जातो. पण कार्तिक तिला सावरतो. त्या दोघांवरही दीपाच्या हातातील रंग उधळतो. दोघे एकमेकांकडे पाहतच असतात. मात्र त्यावेळी आयशा तिथे येते
आणि हा सर्व प्रकार पाहून ती खूपच चिडते आणि मोठ्याने कार्तिक म्हणून ओरडते आणि ते पाहून कार्तिकला मोठा धक्का बसतो. त्यानंतर बाहेर सर्वजण रंग खेळत असतात. आयेशाही तिथे येते. कार्तिक आणि दीपिका तिच्यावर पाणी उडवतात तर ती त्यांच्यावर खूपच ओरडते, पण सौंदर्याला पाहून ती गप्प बसते. त्यानंतर कार्तिक आणि दीपाही बाहेर येतात तर आधी त्यांचा फोटो काढतो. त्यावर सौंदर्या नाईस क्लिक म्हणत कौतुक करते. त्यामुळे आयेशा अजूनच चिडते. त्यानंतर श्वेता आणि आदित्य मस्त डान्स करत असतात. ललित त्यांचे छान फोटो काढत असतो तर आयेशाही कार्तिकला डान्स कर म्हणून आग्रह करते. कार्तिक नाईलाजाने तयारही होतो, पण तितक्यात सौंदर्या गाणंच बंद करते आणि त्याऐवजी कार्तिकी आणि दीपिकाला त्यांच्या गॅदरिंगचा डान्स करायला सांगते. त्यामुळे आयेशा खूपच चिडते. त्यानंतर दीपिका आणि कार्तिकी छान डान्स करतात. आधीही त्यांच्यासोबत डान्स करत असतो. सर्वजण खूप आनंदी असतात. सर्वजण त्या दोघींचं कौतुक करतात. मात्र त्यानंतर लगेचच आयेशा कार्तिकचा हात धरून त्याला डान्स करण्यासाठी घेऊन येते आणि त्याला रंग लावत डान्स करते. ते सर्व पाहून दीपाला खूप वाईट वाटत असते तर सौंदर्य आणि ललितलाही आयेशाचा खूप राग येत असतो. कार्तिकही नाईलाजानेच तिच्यासोबत डान्स करत असतो. त्यानंतर आयेशा दीपालाही रंग लावते तर श्वेता भांगेच्या एका ग्लासामध्ये एका माणसाला पावडर मिक्स करायला सांगते आणि तो ग्लास दीपाला द्यायला लावते. दीपा अगोदर तो ग्लास घ्यायला नकार देते, मात्र श्वेता तिला म्हणते घे ग. त्यामुळे दीपा तो ग्लास घेते आणि ती भांग पिऊन टाकते. त्यानंतर ती कार्तिक आणि आयेशाजवळ येते आणि मोठ्याने ओरडून आयेशाला थांब म्हणून सांगते आणि ते पाहून सर्वांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिक आणि दीपा दोघेही भांग पिलेले असतात आणि त्यामुळे ते भान हरपून मोठमोठ्याने गात नाचत एकमेकांवर रंग उडवत असतात आणि त्यामध्येच दीपाचा तोल जातो, मात्र कार्तिक तिला सावरतो. त्यानंतर ते दोघेजण कार्तिकच्या खोलीमध्ये येतात. भांगेच्या नशेमध्येच कार्तिक दीपाला म्हणतो की काय जबरदस्त नाचलीस तू, आणि ते ऐकून दीपा खूपच खुश होते आणि म्हणते तुला खरंच माझा डान्स आवडला का? त्यावर कार्तिक म्हणतो मला तूच आवडतेस, अजूनही माझं प्रेम आहे तुझ्यावर. आणि ते ऐकून दीपाही म्हणते माझंही खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि ते दोघेही भांगेच्या नशेत हसतच मनातील सर्व भावना व्यक्त करतात. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.